नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। एनडीपीएस मामले में थाने पुलिस की बड़ी कार्रवाई। खड़कपारा पुलिस स्टेशन के 17 आरोपियों पर मकोका के तहत मामला दर्ज। थाने पुलिस आयुक्तालय में पहली कार्रवाई। थाने पुलिस आयुक्तालय के खड़कपारा पुलिस स्टेशन में दर्ज एनडीपीएस मामले में पहली बार महाराष्ट्र नियंत्रण संगठित अपराध अधिनियम मकोका के तहत कार्रवाई की गई। यह कार्रवाई 17 आरोपियों के खिलाफ की गई है, जिनमें मुख्य आरोपी गुफरान हन्नान शेख को इस संगठित अपराध गिरोह का सरगना बताया गया है। खड़कपारा पुलिस स्टेशन में दर्ज अपराध नारकोटिक्स, ड्रग्स एवं साइकोट्रोपिक सब्सटेंस एक्ट की धारा तथा भारतीय शस्त्र अधिनियम की धारा के तहत 2 अगस्त को मामला दर्ज किया गया था। पुलिस उपायुक्त कल्याण की विशेष पथक द्वारा की गई जांच में अब तक 13 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। इन आरोपियों के कब्जे में कुल 115 किलो गांजा, 2 मोटर कारें, 1 बुलेट मोटरसाइकिल, 1 ऑटो रिक्शा, 1 एक्टिवा, 1 पिस्तौल, 2 जिंदा कारतूस, 2 वॉकी टॉकी सेट और अन्य सामान जब्त किया गया है, जिसकी कुल कीमत लगभग 70 लाख रुपए बताई जा रही है। जांच में यह भी सामने आया है कि यह गिरोह पिछले 3 वर्षों से महाराष्ट्र के ठाणे, कल्याण, बदलापुर, पुणे, सोलापुर समेत राज्य के अन्य हिस्सों और आंध्र प्रदेश के विशाखापट्टनम क्षेत्र में भी बड़ी मात्रा में अवैध ड्रग्स की खरीद, बिक्री और सप्लाई कर रहा था। इस गिरोह की वजह से युवाओं में नशे की लत तेजी से बढ़ी और कई युवा अपराध के रास्ते पर चले गए। महाराष्ट्र सरकार द्वारा 30 जुलाई को जारी गजट के अनुसार एनडीपीएस मामलों को भी अब मकोका कानून के दायरे में शामिल किया गया है। इसी संशोधन के तहत इस संगठित अपराध गिरोह के 17 सदस्यों पर मकोका की कार्रवाई की गई। इस कार्रवाई का नेतृत्व थाने के पुलिस आयुक्त माननीय श्री आशुतोष डुम्बरे, सह पुलिस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चौहान, अपर पुलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री संजय जाधव के मार्गदर्शन में पुलिस उपायुक्त श्री अतुल डोडे ने किया। आगे की जांच सहायक पुलिस आयुक्त कल्याण विभाग के कल्याण जी पेटे के मार्गदर्शन में जारी है। मुख्य आरोपी गुफरान हन्नान शेख उम्र 29 वर्ष सहित 17 लोगों के खिलाफ मकोका के तहत मामला दर्ज किया गया है। गिरफ्तार आरोपियों में कल्याण, अमरनाथ, शोलापुर, ठाणे, मुंबई और तेलंगाना के कई लोग शामिल हैं। पुलिस अब भी 4 फरार आरोपियों की तलाश में जुटी है। यह कार्रवाई थाने पुलिस आयुक्तालय के इतिहास में एनडीपीएस प्रकरण के तहत पहली मकोका कार्रवाई के रूप में दर्ज की गई है, जो मादक पदार्थों के खिलाफ सख्त कानून लागू करने की दिशा में पुलिस की बड़ी सफलता मानी जा रही है। ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता। त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला, म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेला आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता, आणि गायकवाडांच्या पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासात निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम, ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं बॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने। आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत, जे विविध शहरांमध्ये काम करतात, त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल, या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं। असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत। आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं। एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे, असं तपासात निष्पन्न आलं। हा तपासात निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता, त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशनल सीपी सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता। आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला, त्याच्यामध्ये एमसीओसी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे। आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे। सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याणजी गेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे। सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोक्का कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतं या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत।
याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल 13 आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी, मी तेलंगणा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, पुणे नंतर विविध बदलापूर असेल, याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि याचा जो मेन जो आहे तो फरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि याच्यामध्ये 3 प्रकारे त्यांची क्राईम करण्याची मोडस होती. एक टीम जी असेल, एक विशाखापट्टणम उडीसा या ठिकाणी माल आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहेत त्या डीलर पर्यंत पोहोचवणे, त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये. अशा प्रकारचे आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि हा फरान शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा 6 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा, पुणे असेल, बदलापूर असेल, विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत त्यांना नार्कोटिक क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते. अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते. त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे. तो पुण्यातली मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोकाच्या अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. त्यांच्याकडून काय काय हस्तगत करण्यात आलेले आहे? या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूरमध्ये जे काही आपण कोम्बिंग ऑपरेशन आणि जे आरोपी ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून 100 किलोपेक्षा 115 किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता. त्यामध्ये मोटरसायकल्स असतील, कार्स असतील, ज्या कारचा उपयोग ते माल ने-आण करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं. त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते. आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस ते विशाखापट्टणम या ठिकाणी जे गांजा आणण्याकरता जात होते त्याकरता एकमेकांना संपर्क आणण्याकरता ते वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते. अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे ह्या संपर्कात राहून ते वॉकी टॉकी सुद्धा ते एकमेकांना संपर्क आणण्याकरता यूज करत होते. हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे. असा जवळ आपण 70 लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.